जालन्यामध्ये सुरू असलेल्या पशुधन महाएक्स्पोचं खास आकर्षण आहे तो सुलतान. आता सुलतान कोण आहे हा बघा. सुलतान अगदी मनात धडकी भरवणारा सुलतान आहे, रेडा आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीचा सुलतान आहे. आणि या सुलतानला तुम्ही आधी बघितलं असेल, कारण हा सुलतान सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो. भारतातला हा नंबर 1चा रेडा आहे. आणि याची जर किंमत तुम्हाला सांगितली तर तुम्हाला खोटं वाटेल. याची किंमत आहे 21 कोटी. नेमकं आता या सुलतानची 21 कोटी किंमत का आहे तुम्हाला सुलतानला बघून कळेल. आणि आपल्या राज्याचे मंत्री सुलतानपाशी ही तिसरी विजिट देत आहे. सुलतान त्यांना फार आवडलेला आहे. अर्जुनराव खोतकर दादा, कालपासून तुम्ही 2-3दा सुलतानची भेट घेतलेली, काय कारण आहे? मुळात संपूर्ण देशाचं आकर्षण हा सुलतान आहे. आणि देशातल्या तरुणापासून तर जो पशुप्रेमी आहेत या सर्वांना आवडणारा हा सुलतान आहे. त्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण एक्स्पोचं आकर्षण हा सुलतान आहे. म्हणजे शान आहे एक्स्पो. 100% सुलतानची शान आहे. आणि खरं तर सुलतानच्या बरोबरच त्यांचे मालकही बघा कसे आहेत, छान. सर्वच चांगला हरियाणाचा ब्रीड आहे, चांगला ब्रीड आहे. आणि निश्चित याच्यापासून हा फक्त दिसायला चांगला आहे नाही, याच्यापासून जी काही उत्पत्ती होते म्हशींच्या पिलांची, ती उत्पत्ती खूप चांगला. सर्वसामान्य असं आहे की सामान्य म्हशीला एकतर 20 किलोचं एक पिल्लू होतं, 20 किलोचं एक वगार होतं. पण तू यांचं ब्रीड लागल्यानंतर तो 50 किलोचं होतं. जन्मताच 50 किलोचा असतो. आणि त्यामुळं जन्मताच सशक्त या ठिकाणी बाळ जन्माला येणं, तर ते निश्चितपणे हे काम हा आपल्या महाराष्ट्रात दिसत नाही ना अजिबात. महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु याच्या तोडीचे नाहीत. परंतु आता निश्चितपणे जालन्यामध्ये याहीपेक्षा चांगले तयार होतील. सर्व देशातले खूप चांगल्या प्रकारचे वळू या ठिकाणी आलेले आहेत. खूप चांगले बुल्स या ठिकाणी आलेले आहेत. गायी खूप चांगल्या आलेल्या आहेत. म्हशी खूप चांगल्या आलेल्या आहेत. 35-35 लिटर दूध देतील इतक्या चांगल्या म्हशी आहेत. 35-35 लिटर दूध गाय देईल. खरं तर हे आश्चर्य आहे. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की या वेळेला ही चांगली ब्रीड इथं आणणं आणि गाय आणि म्हशीच्या माध्यमातून जालन्यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवणं हा याचा पाठीमागचा. तुम्ही शेतकरी आहेत आणि जनावरांवर प्रेम करणार आहात. काल तुम्ही रपेटही मारली घोड्यावर. हो, अर्थात 100% आहेच मी. आणि त्यामुळं तर जन्माला ही कल्पना त्यातूनच आली ना. मी शेतकरी आहेत, माझ्या अंगात आहे, माझ्या रक्तात आहे सर्व गोष्टी. त्यामुळं तर मला वाटत होतं की मी पशुसंवर्धन मंत्री आहे, तर माझ्या काळामध्ये माननीय जानकर साहेबांच्या काळामध्ये हे एकदा घडलं पाहिजे. आणि जानकर साहेबांनी मी दोघांनी मिळून हे केलं. मी समजू शकतो, कारण शेतकरी असल्यामुळे जनावरं बघितलं की आनंदी होतो शेतकरी. सुल्तान के मालक है सर, ये सुल्तान की क्या हकीकत है यार? ये तो पूरे देश का आकर्षण बन चुका है. सर, जो कीमत के बारे में जो अफवाहें हैं, जो मार्केट में एक बात फैली हुई है पूरे 21 करोड़ कीमत नहीं है जी. 21 करोड़ कीमत केवल सीमेंट स्ट्रा के कीमत को लेकर के आकलन किया गया है. अब तक हिंदुस्तान में सबसे महंगी एक भैंस बिकी है 25 लाख रुपए की. उससे ज़्यादा कैश कीमत पे एक भी एनिमल आज तक सेल नहीं हुआ है. और किसी ने एक्स्ट्रा ऑफर उसको किया है, ज़्यादा ऑफर, तो उसने सेल नहीं किया है. और सुल्तान विश्व का सबसे बड़ा बुफलो बुल है. इससे ऊंची हाइट आज तक किसी बुल की नहीं है. सर, क्या खाता है सुल्तान? उसका क्या डाइट है? सर, सुल्तान की डाइट में ये प्रतिदिन गेहूं का दलिया है, बिनोले की खली है, मक्का है, जवार है, सोयाबीन की डीओसी है. कितना खाता है, कितना किलो खाता है? सर, डेली 15 किलो के लगभग इसकी दाने की खुराक है. 15 किलो दाना इसको मिक्स करके हम खिलाते हैं. इसके सीमेंट्स कहाँ जा चुके हैं? इंडिया के बाहर भी गए? सर, इंडिया के बाहर हिंदुस्तान गवर्नमेंट एनओसी नहीं देती है, तो हिंदुस्तान के बाहर से डिमांड हमारे पास बहुत आती है. लेकिन एनओसी ना होने की वजह से हम सीमेंट बाहर सप्लाई नहीं कर सकते. पूरे हिंदुस्तान में इसका सीमेंट जा रहा है. कितने दिन का है, मतलब कितने साल का है? सर, अभी ये 10.5 साल का हो गया. और कितने साल और भी तगड़ा हो सकता है? सर, इसकी जो बॉडी वेट इसका है पूरा आ चुका है. बॉडी वेट शुरुआती 4 साल में पूरा कर लेती है मुर्रा. उसके बाद वो बॉडी सेम रहती है. और मुर्रा की जो एज है वो 20 से 30 साल तक की होती है. कहाँ का ब्रीड है, इंडियन है या? सर, ये इंडियन है. हरियाणा, मुख्य तौर पे हरियाणा के हिसार और भिवानी जिले में पाई जाती है मुर्रा नस्ल. तो इसको हर जगह डिमांड होगी ना पूरे? जी, आप हिंदुस्तान के हर स्टेट से मुर्रा के लोग मुरीद होकर के हमारे पास पहुंचते हैं. आपके महाराष्ट्र में भी मुर्रा के बहुत सारे पशु आए हैं. आपके एक्स चीफ मिनिस्टर विलासराव देशमुख जी के यहाँ भी हमारे वो भी लेके चले? जी, उनके पास भी आई है. अच्छा, तो क्या मतलब अभी इसको कैसा घुमाते हो आप? इसको बाहर निकालना भी तो बड़ा मुश्किल होगा. इसको सर डेली 5 किलोमीटर इसकी सैर करवाई जाती है इसकी बॉडी को मेंटेन रखने के लिए. और शांत स्वभाव का है, अग्रेसिव नहीं है, तो इसको ज़्यादा घुमाने फिराने मेंटेन रखने में ज़्यादा प्रॉब्लम नहीं है. इसको देख के डर लग रहा है सर, ये बॉडी वाइज ज़्यादा बड़ा है
इसीलिए थोड़ी सी घबराहट आपके फार्मर्स को और आप लोगों को लग रही है, लेकिन अगर ये ज़्यादा अग्रेसिव होता तो हम इसको कंट्रोल ही नहीं कर पाते। एकदम शांत रहते हैं। खूप चांगले गवळाळू आहेत. म्हणजे मला मंत्री महोदय स्वतः फिरवणार आहेत. आता मी त्यांच्या सोबत जातो. पाहिजे तर मी तुमच्या हातात माईक देतो, तर मला सांगा आता तुम्ही काय काय बघायचं ते. बघा हा युवराज हा सुद्धा दुसरं आकर्षण या ठिकाणी या एक्सपोचं आहे. आणि तुम्ही बघताय की काय शानदार आहे, काय त्याचं बॉडी तुम्ही बघताय. आपल्या कॅमेरामॅनला विनंती करतो, कॅमेरामॅनला विनंती करतो की त्याने जरा पूर्ण बॉडीवर कॅमेरा फिरवा त्याच्या. व काय सुंदर नसलंय, बघता क्षणी कोणालाही आवडेल अशा प्रकारचा हा ब्रीड आहे. आणि आपल्या भारताचं वैभव आहे की इतकी सुंदर आपल्याकडं जाती या ठिकाणी आपल्याकडे झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे या एक्सपोमध्ये युवराज सुलतान हा निश्चितपणे खूप लोकांचं आकर्षण. या नवीन पिढीला, जी नवीन पिढी या सर्व बाबीपासून दूर जाते, या नवीन पिढीसाठी निश्चितपणे खूप काही शिकण्यासारखं यातून आहे. की प्राण्यावर आपली शेवटी आपली संस्कृती आहे, आपण प्राण्यावरती प्रेम करतो. नाही आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं सांगा आता. नाही, मला फार चांगलं वाटतं, कारण मी पहिल्यांदाच बघितलेला असा रेडा सुलतान. आणि हे दोन्ही रेडे तुमच्या एक्सपोच्या माध्यमातून हे आम्हाला बघायला भेटले. कारण दुष्काळी भागामध्ये आपल्याला माहीत आहे चारा नाही, पाणी नाही, आपले जनावरं वाळून चाललेले आहेत. मात्र ही बाहेरची जनावरं जी आहेत अगदी गुटगुटीत आहेत आणि बघण्यासारखी आहेत. निश्चितच मला फक्त आणखी एक माहिती द्या की हा कुठला आहे आणि याचा मालक कोण आहे. हा युवराज हा आहे, हा युवराज तो सुलतान हरियाणाचा, हा युवराज आहे हरियाणाचा, हरियाणा काय आणि तो आहे तो पंजाबचा, पाकिस्तान बॉर्डरचा. पण मला तुम्ही सांगा का सिद्धार्थजी, आता मी रिपोर्टर आहे IBN 18चा, तुम्हाला या एक्सपो बघितल्यानंतर तुम्हाला नवीन पिढीला, शेतकऱ्यांना आणि संपूर्ण जनतेला काय मेसेज द्यायचे आहे तुम्ही सांगा. नाही, मला फक्त एवढंच, एक तर पहिली गोष्ट एक्सपोमुळे एवढी जनावरं या ठिकाणी आले, त्याच्यामुळं हे एकत्रित भारतात मी प्रत्येक ठिकाणी जाऊन ही जनावरं बघू शकलो नसतो. मात्र ही या ठिकाणी आली, एकत्रित आली आणि ती मला बघता आली. सिद्धार्थजी, हे फक्त सुलतान, युवराज आणि कोहिनूर आकर्षण नाही. तुम्ही त्या बाजूला गेलात तर लाल कंधार तुम्हाला दिसेल, तुम्हाला गवळाळू दिसेल, तुम्हाला गायीच्या जाती इतक्या सुंदर गायी दिसतील. तुम्हाला तिथले ब्रीडसुद्धा त्या ठिकाणी जो गोहरा म्हणता येईल, कठाळा म्हणता येईल, तो सुद्धा खूप चांगला आहे. गुजरातपासून तर कर्नाटकपर्यंत खूप चांगल्या जातीचे आलेले आहेत. गायी फक्त हेच देखणे नाहीत, तुम्ही जरा तुमचा कॅमेरा तिकडे घेऊन फिरा आणि तिकडेही बघा. खूप सुंदर अशा प्रकारच्या गायी आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे वळू त्या ठिकाणी आहेत. तुम्ही, माझी विनंती आहे की हे संपूर्ण देशाला दाखवा. आपल्या दाखवण्यामुळं खूप परिणाम लोकांच्या मनावरती होईल आणि लोक अशा प्रकारचे ब्रीड निश्चितपणे पाहायला सुरुवात करतील. हा गीर वळू आहे आणि भारतामध्ये हा गोल्डन कलरचा गीर हा तुम्हाला एकमेव पाहायला भेटेल. मी तुमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, कॅमेरा मारा आणि आपले सिद्धार्थ यांना विनंती करतो की सिद्धार्थ तुम्ही याच्या माथ्यावरती हात फिरवा आणि सुगंध घ्या. तुम्हाला कस्तुरीचा सुगंध यामध्ये येईल. तुम्ही बघा, एक तर तुपाचा सारखा सुगंध येईल किंवा कस्तुरी. तुम्ही या वळूच्या कुठल्याही अंगावर तुम्ही या ठिकाणी हात सारखा नाही, दाखवू द्या ना ते व्यवस्थित आम्हाला. या वळूच्या कुठल्याही तुम्ही अंगावरती हात फिरवा, तुम्हाला एक तर कस्तुरीचा सुगंध मिळेल, एक तर तुपासारखा सुगंध मिळेल. आणि ही देशातला पहिला आहे गोल्डन कलरचा, म्हणजे एकही केस काळा नाही, एकही केस वेगळा नाही. हा गोल्डन कलरचा आहे पूर्णतः. हा कुठून आलेला हा याचं गाव मला माहिती. गाव कुठलं धुळे तालुका मेहरगावचा आहे आणि एकमेव आहे आपल्या भारतातला गोल्डन कलरचा. आणि याच्या आजीची दूध देण्याची कपॅसिटी 32 लिटर आहे. म्हणजे याच्यापासून जे वासरे होणार आहेत त्यांची जी पुढची दूध देण्याची क्षमता ही दरवेळेस वाढत जाणार आहे. ही याची सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. म्हणजे देशी ब्रीडमध्ये हायस्ट दूध देणारे गायीचा हा वळू आहे. अभिनंदन. सर 5.5 वर्षाचा आहे, 700 किलो त्याचं वेट आहे. ह्याची मागणी काय, विकायचा प्रयत्न वगैरे नाही सर, आम्हाला 11 लाखापर्यंत मागितला गेला, पण आम्हाला तो द्यायचा नाही. 51 लाख जरी किंमत आली तरी देणार नाही. काय देणार, 51 लाख जरी किंमत आली तरी देणार नाही. का त्याची ब्रीडच, कारण आम्हाला देशी गोवंश वाढवायचा आहे, विकायचा नाही. सिमन नाही, नॅचरल ब्रीडिंग होते. आमची गोशाळा आहे, 103 जनावरं आमच्याकडे आहेत, 300 गाई बसतील एवढं आमचं फार्म आहे. तर तिथून पुढचे ब्रीड कसे चांगले होतील आणि जे वळू तयार होतील ते शेतकऱ्यांना तुमच्या कार्याला शुभेच्छा. खूप चांगलं काम तुम्ही करताय. इकडे 40 गिर गाई येतात. बीडमध्ये राहते मी सर आणि माझी गोशाळा आहे. गोशाळा स्वावलंबी कशी व्हावं याच्यासाठी मी हे बाय प्रोडक्ट बनवते आणि मला याच्यामधून अशी आशा आणि एवढी अपेक्षाने मी आलेली की मला सरकार आता भरपूर प्रमाणामध्ये मदत करेल. आणि हा जो प्रदर्शन ठरलेला आहे
आणि हे सगळ्यात मोलाचं ठरणार आहे, कारण याच्यापासून फायदे काय होतात हे लोकांना आजपर्यंत माहीत नाही. म्हणून आपले महाराष्ट्रातले लोक, आपले भारतीय लोक शेतीपासून आणि पशुधनापासून दूर होत चाललेले. पूर्वी तुम्हाला काय वाटतंय बघून? अति आनंद वाटतो आम्हाला. आनंद होतोय. बरं काय म्हणजे काय काय बघितलं तुम्ही? गाय, बैल, अच्छा, कोंबड्या, वा वा वा. कसं वाटलं सर्व? मग तुम्ही आता कोंबड्या पाळणार की नाही? बकऱ्या, गाय, वा 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 वा. चला, तुम्ही मुद्दाहून शाळेहून आलात आज. हा, चला, धन्यवाद, आभारी आहे, बाय. हा आपल्या महाराष्ट्रातला हा आपला खिल्लार जातीचा बैल आहे आणि हे खूप चपळ असणारी ही जात आहे. आणि ही जात पंढरपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सोलापूर भागामध्ये पाहायला मिळते. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात चपल जात जर कुठली असेल तर ती खिल्लार जात आहे. देखणी जात आहे, चपल जात आहे. शेतीला सुद्धा खूप चांगला. आता हा बघा, इतका प्राणी इतका माणसाळलेला आहे. जर त्या मालकाने सांगितलं की तू मला मुक्का देतो, मुक्का सुद्धा देतो. बघा, घ्या सोन्या मुका दे, सोन्या मुका दे. अरे वा वा. हा आपल्या मातीतला, आपल्या मराठवाड्याचा हा किंग काल्या नावाचा, पण हा फायटर आहे. हा फायटर हेला आहे, फायटर रेडा आहे. हा म्हणजे याच्या वेगवेगळे असतात. काही फायटर असतात, काही प्रजाती ब्रीडिंगसाठी चांगल्या असतात. पण हा जो आहे हा फायटर रेडा आहे आणि तो खूप आता म्हणजे झुंजीमध्ये पण तो आता सरकारने झुंजीवर बंदी टाकलेली आहे, त्यामुळे तिने प्रदर्शनामध्ये आणलेलं आहे. एका वर्षात 20-20 कुस्त्या तिने मारलेल्या आहेत. आणि पाकिस्तानमधलं ब्रेड आपल्याकडे हे इथे या ठिकाणी आलेलं आहे आणि ते या बंधूंनी आपल्या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. क्या इसकी क्या खासियत है? इसकी खासियत है बहुत मस्त रहता है. इसका जो बच्चा आगे आएगा उसका दूध भी बहुत ज्यादा देगा. इसकी माँ का दूध बहुत ज्यादा था, 20 किलो 300 ग्राम का सरकारी रिकॉर्ड कराया इसकी माँ का. कितने दिन का है इसकी उम्र? ये 4.5 साल का है. उम्र 4.5 साल है. हाँ. वाह वाह. और इसकी कोई गोली वोली हुई अभी तक? नहीं, ये अनमोल है. अच्छा, आप इंडिया में घूमते हो? हाँ, इंडिया में घूमता हूँ. अच्छा, ऐसा पशु प्रदर्शन देखा है आपने कहीं? नहीं देखा था बहुत है, पर जितना इधर प्रबंध है इतना कभी नहीं देखा. क्या बात है, वाह. अच्छा, इंडिया का सबसे बड़ा ये? सबसे बड़ा इधर. वाह वाह वाह. क्या फायदे होते हैं ऐसे प्रदर्शन के? ऐसे फायदे होते हैं. इसका सीमन सप्लाई होता है सबको, नाले भाइयों को मिलने का मौका मिलता. मंत्री साहब को, इसको भाई को मिलने का मौका मिल गया मेरे को. आपको शुभकामनाएं और आपको बधाई. आता आपण बघितलेलं आहे की अर्जुन खोतकर साहेबांना आपण सगळे ओळखतो, पशुसंवर्धन मंत्री आहेत. त्यांनी हे एक्सपो भरवलेला आहे आणि खासियत म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रिपोर्टरच्या भूमिकेमध्ये गेलात, मला खूप चांगली माहिती दिलेली आहे. धन्यवाद तुमच्या. आता तुम्ही पुढच्या कार्यक्रमाला जा, मी पुन्हा प्रदर्शन व्यवस्थितपणे दाखवतो. माझं मानधन पाठवून द्या. निश्चित आपण बघितलेलं आहे या ठिकाणी जे आहे अर्जुन खोतकर यांनी प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये न्यूज 18च्या या ठिकाणी प्रदर्शनाची माहिती दिलेली आहे. एकंदरीतच आपण बघितलंय अनेक वेगवेगळे आहेत. आता मंत्र्यांच्या मागे खूप मोठे कार्यक्रम आहेत, त्यामुळे त्यांना गडबडीत ते दाखवता आलं. पण मी तुम्हाला सविस्तरपणे कशा पद्धतीचे जनावर आहेत, कशी वेगळी जनावर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आहोत जालन्याच्या पशुधन एक्सपोमध्ये. ब्रेकच्या आधी आपण बघितले की अर्जुन खोतकर स्वतः आमचे प्रतिनिधी झाले आणि त्यांनी संपूर्ण जनावरांची माहिती सांगितली. आता मी आहे खिल्लारी सेक्शनमध्ये. आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीचे खिल्लारी या ठिकाणी आहेत. ही काजळी खिल्लारमध्ये आणि हे पण काजळीमध्येच आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, हे बघा याचे डोळे हे ओरिजिनल आहेत. आपण लहान मुलाला काजळ जसं भरतो ना, हे काजळ भरतो असं त्याचे ओरिजिनल डोळे आहेत. म्हणून ह्याला काजळी खिल्लार म्हणजे काय नॅचरलच आहे. याचे शिंग अगदी बारीक बारीक बघा ना तुम्ही, शिंग बारीक आहेत. याचे एकदम काचेसारखे म्हणजे काळा कलर आहे. याचं नाक बघा काळा आहे. पण याचं काय खासियत आहे? काटा काय जात आहे तसे सौम्य आहे, म्हणजे जात चांगले, पण दिसायला एकदम गोंडस आहे. बघा तुम्ही, एकदम असे स्मार्ट. बाळाला नजर लागतो म्हणून काजळ लावतो. ओरिजिनल लावल्यासारखे काजळ लावल्यासारखं आहे. काटा काय सुंदर आणि पांढरेच असतात. पांढरे सफेद एकदम. आता हा सोना आहे का नाही, सांगोला, सातारा, सांगली, खरसुंडी या 4 म्हणजे 2-3 जिल्ह्यामध्ये किंवा 2-3 गावामध्ये हा प्रसिद्ध आहे. सगळ्यात खिल्लार म्हणजे कुठं भरतात, खरसुंडीला यात्रा भरतात, बरोबर आहे, सांगोला. तर हे ब्रीड जास्त तिथं बघायला भेटतं. काजळी आणि हा कोणता खिल्लार? हे कोसा खिल्लार आहे, म्हणजे खरसुंडी म्हणते ना, मानदेशी खिल्लार, सांगोला खिल्लार. दोघांमध्ये काय फरक आहे? हे जरा चपळ जात आहे, कडक, अवताला आक्रमक एकदम. म्हणजे शेतीच्या कामाला पण, दिसाय पण. आणि तुम्ही एकदम हौसनं म्हणलं का ना, एकदम फिटनेस म्हणा, याचा फिटनेस बघा. थोडं सरका नाही यार, बाजूला सरका नाही. एवढं काय बैल फिटनेस बघा. आम्हाला तुम्हाला नाही दाखवायचं, बैल दाखवायचा यार. थोडं सरका बाजूला.
Fitness काय आहे? आता याचं फिटनेस बघा, आता हा शेतीला पण चालू आहे आणि गायीवरती सिमेंटसाठी पण चालू आहे. याचा कमीत कमी 300 गायी झाली, हा 4 दातावरती आहे. याचा फिटनेस बघा. लोक बोलतात की गायीवरती सोडल्यानंतर याच्यावरती बाबा तो खराब होतो, तसं आम्ही त्याला जपलंय. पण डाएट काय, सकाळी उठल्यानंतर एक 2 किलो म्हणजे त्याला म्हणजे पूर्ण खुराक, म्हणजे त्याच्यामध्ये सोयाबीन, मका, गहू आणि शेंगदाणा पेंड असं 2 किलोचं सकाळी मार्का आहे ठेवायचा. हा मार्क आहे, खिलारच आहे. जवळ येऊ देत नाही कोणाला? नाही जवळ नाही म्हणजे, अच्छा. म्हणून तर त्याचं वशिंड बांधलंय पाठीमागे. तुझाच हा सोन्या ना? हा सोन्या आता ह्या प्रदर्शनातला सगळ्यातला टॉप किलर. नाही तसं मी सांगू शकत नाही, ते डॉक्टर ठरवणार. आता मी तुम्हाला दाखवतो फक्त अडीच फुटाची गाय, कधी बघितली नसेल. ही 2.5 फुटाची गाय आहे आणि पुंगनूर प्रजातीची गाय आहे ही. आपण फक्त किती सुंदर आहे ना गाय, अगदी छोटीशी 2.5 फुटाची गाय आहे. तुमच्या मालक आहेत, काय नाव दादा तुमचं? बाजीराव शेलार. कुठून आलेली गाय ही कोल्हापूर संस्थानमधून आलेली, श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानमधून आलेली गाय आहे. कोल्हापूर. काय नाव आहे हिचं? पुंगनूर. नाव काय हिचं? पुंगनूरच. पुंगनूरच ठेवलं हा नाव? हो, म्हणजे प्रजाती पुंगनूर आहे, नाव पण पुंगनूरच. आणि ही काळी गाय? ही कपिला, कोकण कपिला. हा. कपिलाच म्हणतो तिला आम्ही. तिची किती हाईट आहे? ही जी का साधारणतः 3-3.5 फुटाची हाईट आहे. अच्छा. हे भारतातले एकमेव जमाती आहेत ह्या एवढ्या सगळ्या होय, भारतातले एकमेव जे देशी वंशातले जमाती आहेत त्यातल्या आम्ही 8 प्रजाती घेऊन आलेल्या इथं प्रदर्शनासाठी. हिचं नाव काय? ही कोकण कपिला, हिला मन्नाड गिड्डा बोलतात. मन्नाडिगा. हा, मन्नाड गिड्डा. मन्नाड गिड्डा. हा. आणि किती दूध देते ही? साधारणतः 3 लिटर पर्यंत दूध देते. म्हणजे एक वेळेला देते की दोन दिवस एक दिवसाला 3 लिटर. पुंगनूर ही दिवसाला 2 लिटर दूध देते. पुंगनूरच्या दुधाचं वैशिष्ट्य म्हणजे पुंगनूरचं दूध जे असतं सगळ्यात फॅट वेग जास्त असतो पुंगनूरच्या दुधाला. 8.5 फॅट असतं. कमी दूध उत्पादन मध्ये जास्त दुधाचे तुपाचं उत्पादन देणारी जात. म्हणजे दूध जर कमी देत असेल तर हिच्या दुधापासून जे तूप निघतं हे जास्त प्रमाणात निघतं. पण ह्या गाय किती आहेत महाराष्ट्रात आपल्या? आता महाराष्ट्रात साधारणतः एक 20 बरंच गाय ह्याची म्हणजे शिल्लक राहिलेले आहेत, ब्रीड राहिलेले आहेत. कमी गायी राहिलेल्या आहेत. आणि कशी काय खाद्य काय लागतं तिला? आपलं साधं सगळ्यात कमी खाद्य लागते सर. काय खात नाही. रेग्युलर आपण जे कडबा कोटी घालतो किंवा आपल्या मक्का, भरड हीच घालतो आम्ही त्यांना. काय किंमत आहे याची? 9 लाख रुपये. 9 लाख रुपयाची गाय, 2.5 फुटाची. 2.5 फुटाची. कुठून आले तुम्ही? मी चिखली दाभाडी, जालना जिल्हा. बरं, काय वाटतंय आता 2.5 फुटाची गाय बघून आणि तिची किंमत तर 9 लाख रुपये? आणि बरोबर आहे, दुर्मिळ जाती आहेत. दुर्मिळ जाती असल्यामुळे साहजिक भाव राहणारच आहे. आज काय झालेलं आहे, शेतकऱ्याकडे ज्या दुर्मिळ जाती आहेत ह्या आता इथं प्रदर्शनात बघायला मिळतात. मॅक्झिमम याच्या अगोदर काय व्हायचं, पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळायच्या. आज पहिलं हे व्यासपीठ दिलेलं आहे अर्जुन खोतकर साहेबांना, की ज्या व्यासपीठा अंतर्गत किंवा काय रेडे वगैरे बघितले का हो, एकदम मस्त रेडे वगैरे छान. 21 कोटीचा, 11 कोटीचा रेड सुलतान हे बघण्यात मिळाले. त्याच्यात आम्हाला आनंद वाटला, कारण असे रेडे आम्हाला बघायला कधी भेटले नव्हते याच्या अगोदर. किंवा मग हत्तीच्या वर ते रेडे आहेत, त्यांच्या किमती बघून सुद्धा आम्ही परेशान होऊन गेलो. त्याचे ब्लेडिंगचे विचारलं, 1.5 लाख रुपये एका टोस्टचा रेट आहे. युवराज तर भारी आहे ना. युवराज काय म्हणाल, कुठून आले तुम्ही? मी बदनापूर तालुक्यातून आलोय. काय कसं वाटलंय? सगळ्या ज्या देशी गायी आहेत आपल्या, देशी गायी कधी पाहायला भेटल्या नाही आम्हाला आतापर्यंत. आता इतक्या लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या आणि 11, 21 कोट्याचे रेडे फक्त चित्रावर किंवा टीव्हीवर बघत होतो आम्ही. पण आम्हाला खोतकर साहेबांमुळे म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळं हे पशुसंवर्धन जे प्रदर्शन आहे ही देशभरातले जनावर क्या बोलेंगे? अपन जो जानने के थे लेकिन हमारे जानने में 21 करोड़ के भेला आया, कैसा लगा? सुल्तान अच्छा, एकदम बढ़िया है. एकदम भारी है. युवराज भी भारी है 9 करोड़ का. और आज जो देखे अपन ने तो अभी पहली बार देख रहे समझो, कहीं बाहर देखे नहीं अभी तक जानवर. ये भाऊ की वजह से पर देखे एकदम भारी भर गया. आता मी आलोय घोड्यांच्या प्रदर्शनामध्ये. आपण बघू शकतो इथं अनेक जातीवंत घोडे जे आहेत प्रदर्शनासाठी आलेले आहेत आणि हे अस्सल जातीवंत घोडे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी लोक या ठिकाणी करतायत. इसका नाम क्या घोड़े का? बबलू. कोणते नस्ल का? सिंधी नस्ल का. सिंधी. अच्छा, देवमान कहाँ है इसका? ये इसको देवमान बोलते हैं. ये देवमान है. ये देवमान है. अच्छा, ये देवमान क्या रहता? लकी रहता क्या बहुत? ये लकी रहता अपने वास्ते. अच्छा, कंटा क्या है मेरे को बता. कंटा ये इसको यहाँ भौरा रहता है. अच्छा, भौरे को कंटा बोलते हैं. भौरे को कंटा बोलते हैं. तो अगर से देवमान रहा, कंटा रहा तो घोड़े की कीमत घोड़े की कुछ भी कीमत हो रही थी. और देवमान नहीं रहा, कंटा नहीं रहा तो कुछ कीमत नहीं रही. कंटमन आणि देवमन ह्या ज्या घोड्याला असतील त्या घोड्याची किंमत कोणत्याही किमतीला घेऊन जातात शौकीन लोक. एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी
21 कोटीचा सुलतान बघितला, 25 लाखाचे जे आहेत बैल बघितले या ठिकाणी, आपण खिल्लारी बघितले आणि 2.5 फुटाची गाय सुद्धा बघितलेली. एकंदरीतच या प्रदर्शनामध्ये भारतभरातील पशुधन या ठिकाणी आलेलं आहे. वेगवेगळ्या जातीवंत जनावरांना पाहण्यासाठी निश्चित या ठिकाणी तुम्ही यायला हवं, कारण असं प्रदर्शन वारंवार आपल्या दारामध्ये आपल्या शहरामध्ये येत नाही. तर तुम्ही हे प्रदर्शन आवश्यक बघितलं पाहिजे. आता इथंच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.